मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे, पण मतदानापूर्वी तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या भायखळ्याच्या अशाच एका जिथून साहित्य वाटप केलं जातं त्या केंद्रावरती आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मतदान जरी उद्या पार पडणार असलं तरी आजच कर्मचाऱ्यांना सगळं साहित्य तपासून दिलं जाणार आहे आणि त्यासाठी वेगवेगळे विभाग केले गेलेत। हा ए आणि बी विभागाचं साहित्य वाटप जे आहे इथून होणार आहे। सकाळपासूनच कर्मचारी जे आहेत ते आलेत। अशा पद्धतीनं मतदान केंद्राचे क्रमांक म्हणजे 1 ते 30 क्रमांक असेल, पुढचा क्रमांक असेल, अशा पद्धतीने वेगवेगळे काउंटर्स केले गेले आहेत आणि तिथूनच या सगळ्या कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप केलं जाणार आहे। हे साहित्याचं वाटप केल्यानंतर हे सगळे कर्मचारी आपल्या आपल्या मतदान केंद्रावरती जातील आणि तिथं जाऊन पुढची प्रोसेस जी आहे ती होणार आहे। इथून आपण बघू शकतो की पेट्या देखील सज्ज करण्यात आलेल्या आहेत। ईव्हीएम असेल, त्यासोबतच इतर जे साहित्य असतं म्हणजे मतदान करण्यासाठी मतदार याद्या असतील आणि इतर सगळं साहित्य या ठिकाणी असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडनं किंवा मुंबई महानगरपालिकेकडनं जोरदार तयारी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। कारण 1 कोटीच्या पुढे मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी साहित्य कशा पद्धतीनं असावं, 227 प्रभागांमध्ये साहित्य व्यवस्थित आणि वेळेत पोहोचलं पाहिजे आणि कुठेही गडबड होऊ नये यावरती यांचा सगळ्याचा फोकस असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। त्यामुळं मुंबई महानगरपालिकेकडनं साधारणतः 10,000पेक्षा जास्त मतदान केंद्राची जी आहे ती देखील तयारी करण्यात आली। तशा पद्धतीचे मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत। पण हे सगळं असं असताना आताची सुरुवातीची तयारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांचा राबता या ठिकाणी बघायला मिळतो आणि आपलं साहित्य घेऊन हे कर्मचारी जे आहेत ते इथून मतदान केंद्रावरती जाणार असल्याचं चित्र सध्या सकाळच्या वेळेत आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन गणेश सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।